सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नंतरचा भाग जो बघायचा आहे ते एक नमुना गद्य आकलन आहे. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, हे गद्य आकलन आपल्याला बघायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे लिहिलेलं आहे. काय म्हणतात त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील, परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आत्मविश्वास म्हणजे एक दैवी शक्ती आहे. आपण जर आत्मविश्वास आपला गमावला तर आपण काहीही करू शकणार नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण आत्मविश्वासाच्या बळावरच साध्य करत असतो. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात जर 2 पैलवान उतरले आणि त्या 2 पैलवानापैकी एकाने जर दंड थोपटले आणि दुसरा जो त्याला बघत आहे त्याच्या दंड थोपटण्याने जर तो घाबरून गेला आधीच, तर काय होईल? कुस्ती खेळण्याच्या आधीच तो हरेल. त्याच्या दंड थोपटण्याने घाबरून न जाता जर त्याने हे मनात आणलं, तू किती दंड थोपट, मीच तुला लोळवणार आहे, हा जर विश्वास त्याच्याजवळ असेल तर तो नक्कीच अर्धी कुस्ती तेव्हाच जिंकेल. आणि तो विश्वास त्याच्याजवळ नसेल तर तो त्या आखाड्यात उतरल्याबरोबर त्याच्याकडे बघितल्यानंतरच पहरेल, कारण तो कुस्तीच खेळू शकणार नाही. एवढा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आणि हा अतिशय सुंदर असं उदाहरण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिलेलं आहे. ते म्हणतात की मी आत्मविश्वासावरच अवलंबून हे सगळं बोलत असतो. याच्यासाठी काही लोक मला घमेंडखोर म्हणतात, प्रौढीबाज म्हणतात, बरेचसे दूषणे देतात. परंतु ही प्रौढी नाही, हे घमेंड नाही, तर हा काय आहे? माझ्यामधला आत्मविश्वास आहे. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. बघा, एवढा मोठा आत्मविश्वास बाबासाहेब आंबेडकरांजवळ आहे. आपण त्यांचं कार्य जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचं जे अफाट असं कार्य आहे, त्यांचं लेखनही अतिशय अफाट असं आहे. हे सगळं त्यांनी कशाच्या जोरावर केलं? तर आत्मविश्वासाच्या. आणि म्हणूनच ते म्हणतात की मी जर मनात आणील तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करील. पुढे काय म्हणतात ते? गरिबीच्या दृष्टीने विचार करत असता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षाही माझी त्यापेक्षा काही मोठी चांगली सोय होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून 1 पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केलेला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हाला आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? सांगतात की आज जर आपण बघितलं, बरेच जण काय देतात? कारणं देतात की मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसा नाही, किंवा मला सगळ्या सोयी सवलती उपलब्ध नाहीत आणि म्हणून मी शिकू शकलो नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आजचा गरीबातला गरीब विद्यार्थी जरी घेतला तरी त्याच्याही पेक्षा माझी परिस्थिती बेकार होती. मुंबईला डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीत. आता बघा तुम्ही, 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद म्हणजे रूम केवढीशी होईल? अगदी छोटीशी रूम. त्या रूममध्ये, त्या खोलीमध्ये आई बाप आणि भावंडे यांच्यासह राहून 1 पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केलेला आहे. घासलेट तेल म्हणजे आजचं रॉकेल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ती चिमणी असायची, पहिले दिवालगिरी म्हणायचे. ती चिमणी लावून त्याची वात, ती जास्त तेल जळायला नको म्हणून त्याची वात छोटी करायची आणि त्या तेवढ्याशा अंधारात आपला अभ्यास करायचा.
एका पैशाच्या घासलेट तेलावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. इतकंच नाही, म्हणून ते म्हणतात की मी एवढ्या अडचणीच्या काळात एवढ्या संकटांना तोंड देऊन जर मी एवढं करू शकलो, आता काय केलं त्यांनी आपल्याला माहिती आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. तर मग तुम्हाला आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य काय होईल? म्हणजे तुम्ही काय कारण देऊ शकता बघा. मी जर अशा संकटाच्या आणि अडचणीच्या काळात एवढं करू शकलो, तर आज परिस्थिती कसं आहे? आज प्रत्येक साधन सामुग्री तुमच्या जवळ आहे. आज तुमच्याजवळ TV आहे, रेडिओ आहे, मोबाईल आहे, तुम्हाला अभ्यासाला वेगळी खोली असते स्वतंत्र, म्हणजे सगळं काही सज्ज आहे तुमच्याजवळ. पण तरीसुद्धा तुम्ही अभ्यास करत नाही. बघा, एखाद्या वेळेस जर तुम्हाला काही होमवर्क करायला दिलं आणि समजा त्यावेळेस लाईन गेली, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी कारण सांगता का केलं नाही होमवर्क. तुम्ही म्हणता मॅडम लाईन गेली होती. खरं म्हटलं हे कारणच नाही. जरी लाईन गेली तरी सुद्धा तुम्ही मेणबत्ती लावून एखाद्या दिवशी करू शकता ना अभ्यास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपला सगळा अभ्यास एका पैशाच्या घासलेट तेलावर केला, आणि आपण मात्र एक दिवस अशी अडचण आली तरी आपण ही कारणं सांगतो. हे सगळे साधनं आपल्याजवळ असल्यानंतर आपण बरंच काही करू शकतो, असं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात ते, कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान असा पराक्रमी किंवा निपजू शकत नाही. मी विद्यार्थी देशात इंग्लंडला असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात, तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला. हे करण्यासाठी मी 24 तासापैकी 21 तास मला अभ्यास करावा लागला. जरी माझी आज 40शी उलटून गेली तरी मी 24 तासापैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. बघा काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की मनुष्य सतत दीर्घोद्योगाने पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो. सतत दीर्घोद्योगाने म्हणजे सतत कष्ट केल्याने, सतत उद्योग केल्याने, सतत आपला अभ्यास आणि सराव केल्यानेच तो पराक्रमी आणि बुद्धिमान होतो. कारण कोणताही मनुष्य काही उपजत म्हणजे जन्मताच बुद्धिमान असतो असं नाही. जन्मल्याबरोबर तो बुद्धिमान आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर काय होऊ शकतं, तो जसा जसा आपला अभ्यास करेल, जसा जसा कष्ट घेईल, जसा जसा दीर्घ उद्योग करेल, तेव्हाच तो बुद्धिमान होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं उदाहरण सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात, मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये इंग्लंडमध्ये होतो, तर ज्या अभ्यासक्रम करायला 8 वर्ष लागतात, बघा आकडे लक्षात घ्या, जो अभ्यासक्रम पूर्ण करायला 8 वर्ष लागतात, तो मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केलेला आहे. बघा 8 वर्ष लागणारा अभ्यासक्रम त्यांनी किती दिवसामध्ये केला? 2 वर्ष 3 महिन्यामध्ये केला. मग याच्यासाठी त्यांना काय करावं लागलं? असाच झाला का तो त्यांचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात? ते म्हणतात की हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करत होतो. बघा 24 तासापैकी 21 तास अभ्यास करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे 3 तासात ते काय काय करत असेल, किंवा झोपत असेल, किंवा आपले रोजचे विधी उरकत असेल, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. आणि आपण बघा 24 तासापैकी किती तास अभ्यास करतो इमानदारीने, प्रामाणिकपणे? आपली कुठे होऊ शकते का तुलना त्यांच्यासोबत? 24 तासापैकी 21 तास ते सतत अभ्यास करायचे, आणि आपण 24 तासापैकी धड 3 तास सुद्धा अभ्यास करू शकत नाही. जर आपण हे केलं, 3 तास जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा आपलं जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो, पण आपण तसं करत नाही. आणि ते पुढे काय म्हणतात की आज त्यांची 40शी उलटून गेली, त्यावेळेचं त्यांनी सांगितलेलं आहे, आज माझी 40शी उलटून गेली तरी मी 24 तासापैकी सारखा 18 तास खुर्चीवर बसून काम करत असतो. म्हणजे 40 वर्षाचे होऊनही मी 24 तासापैकी 18 तास एकसारखा खुर्चीवर बसून काम करीत असतो. बघा आपल्याला हे खरं म्हटलं तर आश्चर्य वाटण्यासारखं आहे. आपण किती वेळ असं बसू शकतो? मला तर वाटतं आजकालची जी तरुण पिढी आहे
ती 24 तासापैकी ते 18 तास म्हणतात डॉक्टर आंबेडकर, पण मला वाटते 2 तासही ते एकसारखे बसू शकत नाही. एक लिंक असते अभ्यासाची किंवा काही करण्याची. जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो, कमीत कमी आपण 2 तास 3 तास तरी एकसारखा बसायला पाहिजे, एकसारखा तो करायला पाहिजे. तेव्हा आपण कुठलं तरी एखादं जे आपल्याला शिकायचं आहे ते पूर्णपणे शिकू शकतो. पण आपण 24 तासापैकी 2-3 तासही बसू शकत नाही. लगेच आपल्याला थोडं तहान लागेल, तर काही भूक लागेल, तर अजून कुठे जावंसं वाटेल, अजून काहीतरी करावंसं वाटेल. आणि आता तर मोबाईलच असतो तुमच्याजवळ. मोबाईलवर कोणाचा मेसेज आला किंवा काय बघायचं, अजून मित्राचे आले की नाही, हे बघण्यातच आपला अर्धा वेळ जातो. मग आपण कसं करणार? म्हणून हे कशाने होतं? हे सर्व दीर्घोद्योग आणि कष्ट करण्यानेच आपल्याला यशप्राप्ती होते. असा जर आपण दीर्घोद्योग केला किंवा जर कष्ट घेतले तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. म्हणजे अतिशय लक्षपूर्वक शिकण्यासारखा आणि अभ्यासण्यासारखा हा गद्य उतारा आहे. याचं आकलन होणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. म्हणजे याच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगायचं आहे? नावच त्याचं ते आहे, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. म्हणजे पहिल्यांदा काय सांगायचं आहे? तुमच्याजवळ जर आत्मविश्वास असेल, स्वतःवर तुमचा विश्वास असेल, तर जगात कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकता. पण तुमचा जर स्वतःवरच विश्वास नसेल तर मग कोणीही तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करून देऊ शकणार नाही. कारण काय होतं, त्या घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायचं काम काय करावं लागतं? त्यालाच करावं लागतं. आणि त्याच्यात स्वतःवरच जर विश्वास नसेल तर ती गोष्ट तो कधीही करू शकणार नाही. एवढा जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. नंतर त्यांनी दुसरं महत्त्वाचं काय सांगितलं आहे? मनुष्याला यशाची प्राप्ती केव्हा होते? जेव्हा तो दीर्घोद्योग करतो, कष्ट करतो, तेव्हाच त्याला यश प्राप्त होतं. जन्मल्याबरोबर काही उपजतच कोणी बुद्धिमान नसतो. त्याला सराव करावा लागतो, त्याला अभ्यास करावा लागतो, त्याला ते कष्ट आधी सहन करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, तेव्हाच त्याला ते यश प्राप्त होतं. एवढं महत्त्वाचा असा संदेश या छोट्याशा उतार्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तर तुम्हाला हा कळला असेलच. आता नंतर याच्यावरची कृती बघा. म्हणजे अगदी छोटीशी आहे, जास्त मोठी नाही. म्हणजे हा स्वाध्यायच आहे एक प्रकारचा. तो स्वाध्याय तुम्हाला याच्यावरचा सोडवायचा आहे. काय दिलेला आहे? पहिलं नंबर 1, कृती करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे 2 ॲरो दाखवलेले आहे. कोणकोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण तुम्हाला या उतार्यातून जाणवतात? तर काय लिहायचं आहे? एका ॲरोसमोर कोणता गुण आहे? ते दीर्घोद्योगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते? दीर्घोद्योगी. आणि दुसरं गरिबांबद्दल कळकळ. त्यांना गरिबांबद्दल कळकळ होती. हे 2 गुण आपल्याला या उतार्यामधून जाणवतात. किंवा अजूनही तुम्ही दुसरे लिहू शकता. त्यांच्यामधला दृढ असा आत्मविश्वास, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात. नंतर दुसरं काय आहे? व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम. याच्यासमोर सुद्धा 2 ॲरो दिलेले आहे. जर दीर्घोद्योगी असेल व्यक्ती तर त्याचा परिणाम काय होईल? व्यक्ती पराक्रमी बनते. आणि दुसरं, व्यक्ती बुद्धिमान बनते जर त्याने कष्ट घेण्याची तयारी दाखवली तर. म्हणजे 2 तुम्हाला लिहावं लागेल. व्यक्ती पराक्रमी बनते आणि व्यक्ती दीर्घोद्योगी बनते. नंतर अभिव्यक्तीचा प्रश्न आहे तुम्हाला. व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत अभिव्यक्त करायचं आहे. आत्मविश्वासाचं व्यक्तीच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमचे विचार त्याच्यामध्ये स्पष्ट करायचे आहे. जसे आता आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार बघितले की आत्मविश्वास जीवनात किती महत्त्वाचा असतो. जर आत्मविश्वासच नसेल तर माणूस ते काम करण्याच्या आधीच हरवून जाईल. म्हणजे तो ते काम पूर्णच करू शकणार नाही. म्हणजे आत्मविश्वासाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाचं उदाहरण दिलेलं आहे. 2 पैलवान आखाड्यात उतरले आणि एखाद्या दंड थोपटण्याने जर दुसरा गर्भगळीत झाला तर तो कुस्तीच खेळू शकणार नाही. हरणे जिंकणे तर नंतरची गोष्ट आहे, पण आधीच तो आपला आत्मविश्वास जर
हरवून बसला तर तो कुस्तीच खेळू शकणार नाही. म्हणून आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे जीवनात, हे महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेले आणि मुलाखतीला जाण्याच्या आधीच जर तुमच्या मनात हे विचार आले की आपण यशस्वी होऊ की नाही, आपल्याला बोलता येईल की नाही, आपण म्हणजे आपलं बोलणं समोरच्याला पटणार की नाही, असे विचार जर तुमच्या मनात आले तर तुमचा आत्मविश्वास काय होईल? कमजोर होईल. आणि मग तुम्हाला बोलता येणार असूनही तुम्ही ते बोलू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कसा ठेवायचा आहे? पक्का ठेवायचा आहे की मी हे करणारच, मला हे जमणारच आणि मी हे करून दाखवणार. एवढा जर तुमचा आत्मविश्वास पक्का असेल तर मग कुणीही तुमचं यश रोखू शकणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल. हेच आपल्याला याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे. आणि हा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नाही किंवा काय शंका तुमच्या असतील तर तुम्हाला त्या कमेंटमध्ये लिहायच्या आहे.